सर्वांना प्रथम जय महाराष्ट्र. आता अजून पण कसं आहे, पक्षावर आणखी प्रेम आहे. उद्धव साहेबांवर असेल, आदित्य साहेबांवर असेल, पक्षावर जीवपाड प्रेम केलं. सन्माननीय व्यासपीठ झाला मला जसपासून त्यामुळे माझं सन्माननीय व्यासपीठ आदरणीय रामदादा व सन्माननीय सर्व व्यासपीठ असणारे नेते दादा पक्षावर खूप प्रेम केलं. आजपर्यंत दादा गावातील केसेस घेतल्या, कुठल्याही पदाची न अपेक्षा ठेवता व पैशाची न अपेक्षा ठेवता अहोरात्र काम केलं आणि जिल्ह्यातल्या काही नेत्यांमुळे दादा आम्हाला वारंवार डावण्यात आलं. दादा मी जिल्ह्यातल्या नेत्यांना काय कधी बोलायला गेलो तर ही म्हणजे नेता तो नेता म्हणजे पुतळा आहे, तिथे पुतळ्याशी बोलतोय अशी मला वागणूक भेटायची. भाषणामध्ये माझं 17व्या 18व्या नंबरला माझं नाव घ्यायचं. सर्वसामान्य लोकांमध्ये म्हणजे सर्वसामान्य शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील अशा लोकांमध्ये माझं नाव घ्यायचं. मग मी मला वारंवार माझं असं खच्चीकरण तुम्ही का करता, तर मला म्हणजे तुझ्याकडे एक मोठं पद आहे का. मी मला माझ्याकडे सर्वात मोठं पद आहे ते म्हणजे शिवसैनिक. आता ही तालुक्यातले व सर्व भारत गावातून आलेली माझ्यावर प्रेम करणारी माझी मित्रमंडळी असेल, तुम्ही सांगा माझ्यावरती अन्याय झाला का नाही. मी घेतलेला निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे. तरी आपण आता येत्या 20 तारखेला दादांना आपण किती मताची लीड देणार. 50,000. प्रत्येकाने मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या गावातले असतील, आपले मित्र असतील, आपले पाहुणेरावळे असतील, आदरणीय आपण दादांना जास्तीत जास्त मताची लीड देऊन आपण आपल्या गावाचं नाव दादांपाशी सांगता येईल की बाबा मला अमुक या गावातून दादा आम्ही तुम्हाला एवढी लीड दिली, त्या अर्थानं आपण दादांना सांगू शकतो. दुसरा विषय आला पण मला बरेचसे दादा युवक बोलले की आता आपण भारतीय जनता पार्टी चाललो, आजपर्यंत आपण त्यांच्यासोबत संघर्ष केला, तरी दादांनी मला प्रवेश करताना शब्द दिला होता की तुमच्या कार्यकर्त्यावरती कुठलाही अन्याय मी होऊ देणार नाही. हा दादांनी मला शब्द दिला होता. त्यासाठी आज मी तुम्हाला सर्वांना एकत्रित केलं व ही बैठक बोलवली व आपण आज सर्व माझा मित्र परिवार असेल, पप्पा मित्रमंडळ असेल व माझ्यावरती जेवढी प्रेम करणारी जनता असेल दादा त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये माझं मित्रमंडळ विलीन आहे दादा. एवढं होतो माझ्या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.